काय सर मग कॉर्पोरेशनचं इलेक्शन आलंय कुठल्या पक्षाकडून उभारणार आहे? बघू ना आम्ही पक्षात ना अपक्ष उभं राहायचं. का हो? काय झाले तुला सांगू काय पक्षाचं काय असते माहितीये काय आपण कुठल्या पक्षात नाही आहे पहिले एक हा. तुला मी सांगतो आणि आपण जर त्या पक्षाचं तिकीट घेतलं की तिथं मग तो उत्सुक असतोय हा. बरोबर आहे हा, त्याला वाटतं त्याचे मला तिकीट आणि त्याच्या अन्याय करून आपण तिकीट घेतले ही नेते लोकांना काही देणं नाही घेणं असते. आपल्याला तिकीट दिले गेले तो कार्यकर्ता मनापासून फिरत नाही रे माझ्या मागच्या अनुभव आला. आज पण आम्ही अपक्ष म्हणून दोनदा निवडून आलो कॉर्पोरेशनला आणि मी सेवा म्हणून करत असतो. मी कुठल्या पक्षाचा नाही आहे त्यामुळे काय हा प्रॉब्लेम येते म्हणून पक्षपेक्षा काय नाही आणि महापालिकेला पक्षपेक्षा बघत नाही व्यक्ती बघतात काम बघतात काय हल्ली हा आणि पैशाचा असले खेळ तर आम्हाला कुठे पैशाचा खेळ करायचा आहे तेव्हा आम्ही ज्या विकास कामे जी केल्या त्याच्या जेव्हा उभारणार याच्या पुढे पण निस्वार्थानं विकास कामं करतोय करणार. त्यामुळे काय पक्षाचा काय प्रश्न येत नाही. अपक्ष असले तरी माणसं ती जायची देते आणि पक्षाला तो प्रॉब्लेम आहे खरा. तो कार्यकर्ता वय मग ते ह्यांच्या सगळ्यांच्या मनानं आतनं काय करायचं गोलमाल करतोय आणि होतं रिकामं माझ्या वाहण्यात त्याला माझ्या पोटा उठला म्हणून मग त्याला कशाला दुखवा. तिची इच्छा असतं उभार कोण यायचं ते जे नशिबात आहे ते होणार. मग बरोबर आहे की नाही तुला सांगतो हा मोठा खरा प्रॉब्लेम आहे पक्षाचा म्हणलं आणि पक्षात पहिल्यापासून नाही झाले आम्ही अपक्ष म्हणूनच कामं केले रे आजपर्यंत आणि आमची आघाडी माडिक साहेबांची आघाडी ताराने आघाडी म्हणून त्यावेळेस त्यामुळे होतं. आता बघायचं प्रयत्न करून कारण पक्ष असल्यावर हा प्रॉब्लेम आहे ते मला माहिती आहे चांगलं मनापासून देत नाही तोंडावळी म्हणतात आणि आतलं काय करायचं ते करतात त्याच्यापेक्षा काय नसं नका हा काय ढेकू आपल्या डोक्यात आहे ज्या त्यावेळेस गोष्टी आहेत बघा असलो कोण असले बिसले आम्ही भागात उभारलो तर या माझ्यासाठी काय 5-10 मतं द्या विषय कट होते. तुमची दोस्त पाहुणे पै कोण असले प्रत्येकानं तर असं केलं तर काय अवघड नाही लक्षात ठेव हा हे माझं मत आहे आणि काम करा माझं सुंदर कोल्हापूर करा हेच मी म्हणतो ना हा.